येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी आहे चैत्र संकष्ट चतुर्थी। तुमच्या आयुष्यातील ही सर्व संकट दूर करणारी सुवर्ण संधी आहे। गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे। त्यातच येणारी पहिली संकष्ट चतुर्थी हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातोय। याच काळात एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्ण संधीच ठरते। पण या दिवशी नक्की काय करावं आणि चंद्रोदयाची वेळ काय असेल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया। 5 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या विकट संकष्ट चतुर्थी निमित्त पूजेचा शुभ मुहूर्त, विधी आणि चंद्रोदयाची वेळ काय असेल, तर पंचांगानुसार चतुर्थी तिथीचा काळ हा पुढील प्रमाणे आहे। 5 एप्रिल 2026 रोजी रविवारी दुपारी 12 वाजता चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे। 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:10 चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे। शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास ज्या दिवशी रात्री चंद्र अस्तित्वात असतो त्या दिवशी केला जातो, त्यामुळे 5 एप्रिलला संकष्टीचा मुख्य दिवस आहे। आता 5 एप्रिल रोजी पहाटेपासूनच चतुर्थी तिथी सुरू होत आहे। संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चंद्रोदय कधी होईल, तर काही पंचांगानुसार रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9:35 पासून ते 9:50 दरम्यान चंद्रदर्शन होऊ शकतं। ही वेळ तुमच्या शहराप्रमाणे 1-2 मिनिटं मागे पुढे होऊ शकते। तर काही पंचांगानुसार रात्री साधारणतः 10:15 पासून ते 10:20 दरम्यान चंद्रोदय होणार आहे। या दिवशी दोन्ही वेळ लक्षात घेऊन आपण चंद्रदर्शन करावं। आता या दिवशी नेमकं काय करावं, तर चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवापुढे दिवा लावून संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचा संकल्प करावा। नियमितची पूजा झाली की गणपती बाप्पासाठी वेगळं आसन तयार करावं। चौरंगावर लाल वस्त्र अंथरून बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। बाप्पाला फुलं, हार, अक्षता आणि चंदन अर्पण करावं। एकंदरीतच षोडशोपचारे किंवा पंचोपचारे बाप्पाची पूजा करावी। संध्याकाळी पुन्हा एकदा स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून पूजेला बसावं। गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करावा। बाप्पाला लाल रंगाचं वस्त्र किंवा जानवं अर्पण करावं। बाप्पाला 21 मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा। आता या दिवशी आपण आणखी एक खास उपाय करू शकता, तो म्हणजे 21 दुर्व्याची जोडी बाप्पाला अर्पण करावी। आता हे कसं करावं, तर 21 दुर्वा एकत्र बांधून ती जोडी बाप्पाच्या डोक्यावर वाहावी। प्रत्येक दुर्वा वाहताना ओम गणाधिपतये नमः किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा। असं मानलं जातं की संकष्टीला दुर्वा अर्पण केल्यानं मानसिक शांती मिळते आणि अडकलेली कामही मार्गी लागतात। आता रात्री जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा चंद्राला पाहून नमस्कार करावा। एका ताम्हणात पाणी घेऊन त्यात थोडे चंदन, अक्षता आणि पांढरी फुलं टाकावी। हे पाणी चंद्राच्या दिशेने जमिनीवर सोडावं। एकंदरीतच चंद्राला अर्घ्य द्यावं। चंद्राची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करावी आणि मगच उपवास सोडावा। आता या दिवशी विशाखा नक्षत्र आल्याने आपले चित्त एकाग्र करून केलेली प्रार्थना अतिशय प्रभावी ठरेल असं सांगितलं जात आहे। उपवासाला साबुदाणा खिचडी, फळं किंवा बटाट्याचा कीस असे फराळाचे पदार्थ आपण घेऊ शकता। दिवसभर कडक उपवास देखील अनेक जण करतात किंवा फलाहार करूनही उपवास करतात। रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडावा। चंद्राला पाणी अर्पण करताना त्यात थोडे अक्षता, पांढरी फुलं आणि चंदन आवर्जून टाकावे। त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करून प्रसाद ग्रहण करावा आणि उपवास सोडावा। महत्त्वाचं म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे रविवार असल्याने या दिवशी गणपती सोबतच सूर्याची उपासना करणं देखील फलदायी ठरू शकतं। ही चतुर्थी चैत्र महिन्यात येत असल्याने नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत सकारात्मक आहे। गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे। त्यातच येणारी पहिली संकष्ट चतुर्थी हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातोय। याच काळात एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्ण संधीच ठरते। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आणि बुद्धीचे देव सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांच्या कृपेनं नवीन कामाची सुरुवात केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते। मग या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण ऑफिसमध्ये, घरामध्ये स्वच्छता करून गणपती बाप्पाची पूजा करू शकता। बाप्पाची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा झाली की ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्राचं पठण करा। शक्य असल्यास चंद्रदर्शनानंतर उपवास सोडा। या दिवशी नवीन व्यवसाय, प्रोजेक्ट किंवा डील सुरू करणं, नवीन फाईल, अकाउंट बुक किंवा डिजिटल प्रोजेक्ट लॉन्च करणं हे व्यवसाय वाढीसाठी खास ठरू शकतं।
आर्थिक वाढीसाठी गणपती सोबतच देवी लक्ष्मीची पूजा करावी. तिजोरी किंवा कॅश काउंटरवर हळद कुंकू या दिवशी आवर्जून लावावं. या दिवशी बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करून दुर्वेसोबतच मनातील इच्छा व्यक्त करावी. गणपती बाप्पांना मोदक किंवा लाडू अर्पण करावे. त्यानंतर तो प्रसाद आपणही खावा आणि कर्मचाऱ्यांमध्ये घरातल्यांमध्ये वाटून द्यावं. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करावं किंवा वस्त्रदान करावं. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि पुण्य वाढतं असंही सांगितलं जातं. या दिवशी स्वतःसाठी आणि व्यवसायासाठी संकल्प करावा. प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार ठेवावा. आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्याचा निर्णय घ्यावा. नवीन संधी स्वीकारण्याची तयारी ठेवावी. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर या दिवशी छोट्या पातळीवर सुरुवात करून गणपती बाप्पांचे आशीर्वाद घ्यावे. जुना व्यवसाय असेल तर नवीन टार्गेट्स आणि प्लॅनिंग या दिवशी आवर्जून ठरवावे. तर मराठी नववर्षाची ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सुद्धा आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात आणि व्यवसायात सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकतो. तर आधी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा चंद्रदर्शनाची वेळ जाणून घ्या. रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9:35 पासून ते 9:50 दरम्यान चंद्रदर्शन होणार आहे. ही वेळ तुमच्या शहराप्रमाणे 1-2 मिनिटे मागे पुढे असू शकते. तर काही पंचांगानुसार रात्री साधारणतः 10:15 पासून ते 10:20 दरम्यान चंद्रोदय होणार आहे. आपण या दोन्ही वेळ लक्षात घेऊन चंद्रदर्शन करावं आणि व्रताची सांगता करावी. गणपती बाप्पाच्या कृपेनं तुमचे सर्व अडथळे दूर होत आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मनापासून पूजा करा, उपवास ठेवा. चंद्रदर्शनानंतर नैवेद्य अर्पण करून उपवास सोडा. यामुळे संकट तर दूर होईलच, तुमच्या मनोकामनाही पूर्णत्वास जातील असं सांगितलं जात आहे. संकष्ट चतुर्थीला उपवास, गणपती पूजन आणि चंद्रदर्शनानंतर नैवेद्य या तीनही गोष्टी केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि यशाची दारं आपोआप उघडी होतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. म्हणूनच श्रद्धा आणि विश्वासाने ही संकष्ट चतुर्थी आवर्जून करा. गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणतील. मग तुम्ही संकष्ट चतुर्थीचं व्रत करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.